Good morning, everyone. Myself Yadav SS Krishna Mahavidyalaya Retre Budruk Junior Wing, subject English, Standard 12th. So today all of you learn now the poem 2.5 Father Returning Home. First upon all of you solve icebreaker or preparation question. See the question number 1. Discuss with your partner and difficulties that you face while commuting to and from the college by public transport. तुम्ही कॉलेजमधून येताना जाताना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनातून प्रवास करत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणींविषयी तुम्ही तुमच्या फ्रेंडशी चर्चा करा. देअर आर सो मेनी प्रॉब्लेम यू फेस इन अवर ट्रॅफिक ट्रान्सपोर्ट ऑर पब्लिक ट्रान्सपोर्ट. ज्यावेळी आपण प्रवास करत असतो त्यावेळी कितीतरी डिफिकल्टीजना तुम्ही फेस करत असता. In our college life, there is no one difficulty. All of you now challenge and happily. परंतु कॉलेज जीवनामध्ये ज्यावेळी तुम्ही कॉलेजसाठी ट्रान्सपोर्टिंगनं पब्लिक ट्रान्सपोर्टिंगचा यूज करता, बसचा यूज करता, त्यावेळी तुम्ही त्याला अडचणी न म्हणता वेगवेगळ्या पद्धतीनं त्या प्रवासाचा आनंद घेत असता. हे तुमच्या कॉलेज जीवनामधलं झालं. उगाचच सगळ्यांच्या अगोदर चढायचं, वयोवृद्ध लोकांना ढकलायचं, ज्या रिझर्वेशन सीट्स असतात त्याच सीटवर मुद्दाम बसायचं, यासारख्या खोड्या देखील आपण करत असतो. परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या क्वेश्चनमध्ये, तर डिस्कस विथ युअर पार्टनर द डिफिकल्टीज दॅट यू फेस वाईल कम्युटिंग टू अँड फ्रॉम द कॉलेज बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. तुम्ही कॉलेजमधून येताना जाताना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनातून प्रवास करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणींविषयी तुमच्या सहकार्याशी चर्चा करा. देअर इज फर्स्ट प्रॉब्लेम, देअर इज गिवन नाव ब्लँक लाईन A, B, C and D. फर्स्ट प्रॉब्लेम, क्राउडेड बसेस, ट्रेन्स, की खूप गर्दी असते, प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते, चढताना उतरताना तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. देन आर डिफिकल्ट टू ब्रॉड इन पीक हॉवर्स. कितीतरी वेळ तुम्हाला त्याची वाट बघत ह्या सगळ्या अडचणी दूर कराव्या लागत बसावं लागतं. हॅव यू मिस अ कपल ऑफ ट्रेन्स बसेस टू ब्रॉड सेफली. प्रत्येकाला काय वाटतं, मला सीट मिळावी, मला व्यवस्थित बसायला जागा मिळावी. जर वेळेची बस चुकली, ट्रेन चुकली तर आपल्याला परत वेटिंग शिवाय पर्याय नसतो. देन ऑन सच डेज मिस अन इम्पॉर्टंट लेक्चर, की कधी काही काय होतं तर तुम्हाला नको असणारं पण कंपल्शन असणारं लेक्चरसुद्धा मिस करावं लागतं. नको असणारं मीन्स लेक्चर तर सगळीच आवश्यक असतात, पण आपल्याला बसण्याची एखाद्या शिक्षकाच्या लेक्चरला, एखाद्या विषयाच्या लेक्चरला बसण्याची अपेक्षा नसताना सुद्धा किंवा अपेक्षा असताना सुद्धा ते लेक्चर आपलं मिस होत असतं. जेव्हा ऑन सच डेज मिस अन इम्पॉर्टंट लेक्चर,
किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयाच्या लेक्चरला सुद्धा तुम्हाला मिस करावं लागतं. देअर आर सो मेनी प्रॉब्लेम्स यू गेट or you take in our public transport vehicles. Then see the question number 2. The similar problems are faced by the other commuters on the way to their workplace. Imagine their plight and suggest 3 solutions. Second question काय सांगितला? The similar problems are faced by the other commuters on the way to their workplace. Imagine their plight and suggest 3 solutions. इतर प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाताना अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या दैन्यावस्थेची कल्पना करा आणि त्याकरिता 3 उपाय सुचवा. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे गिव्हिंग देम युअर प्लेस टू सीट. तुम्ही बसमध्ये काय करता? फॉर्मॅलिटीज कव्हर करण्याचा प्रयत्न करत असता, तुमचे मॅनर्स दाखवता. जर लेडीज असतील, वयोवृद्ध लोक असतील तर लगेच आपण त्यांना आपली सीट बसण्यासाठी देत असतो. मग त्यावर सोल्युशन म्हणून तुम्ही काय कराल की बसमध्ये खूप गर्दी आहे, लोक उभी राहिलेले आहेत, वयोवृद्ध लोक उभे राहिलेले आहेत, लहान मुलं उभी राहिलेले आहेत, त्यांना काहीतरी आपण हेल्प करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी एक दिलेला आहे गिव्हिंग देम युअर प्लेस टू सीट, की मी माझी जागा त्यांना बसण्यासाठी देईन. मी का म्हणून देऊ? मी अगोदर चढलो आहे, त्यांना चढता येत नव्हतं का? ह्याही बाजू आपण त्या ठिकाणी दाखवून देत असतो. देन सेकंड सोल्युशन मेक वे फॉर अ सिनियर सिटीजन टू एंटर द क्राउडेड बस ऑर ट्रेन अँड रिक्वेस्ट सीट फॉर ही. सिनियर सिटीजन मीन्स मोठे लोक, वयोवृद्ध लोक, स्त्रिया, लहान मुलं ही जर का उभी राहिलेली असतील त्या क्राउडेडमध्ये, जर त्यांना बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळालेली नसेल तर आपण आपली सीट रिकामी करून त्यांना दिली पाहिजे. हे त्यावरचं सोल्युशन आहे. हा आपला मॅनर्सचा पण आहे. देन टेक शेअर राईड्स फॉर द सेम कॉस्ट विथ दोज ट्रॅव्हलिंग सेम रूट. टेक शेअर राईड्स फॉर द सेम कॉस्ट. दोघंही सेम रकमेच्याच प्रवासाने जात असतात, दोघांनाही सेम खर्च येत असतो. दोज ट्रॅव्हलिंग सेम रूट, की ज्या सेम रूटवरून तुम्ही जाता येत आहे त्या रूटवरून येताना त्या लोकांना मदतही केली पाहिजे. ऑफर अ लिफ्ट टू दोज ट्रॅव्हलिंग इन द सेम डिरेक्शन, की ज्या मार्गाने तुम्ही येता जाता त्या रूटवरून मार्गक्रमण करणाऱ्या, प्रवास करणाऱ्या लोकांना तुम्ही मदतीचा हात हा दिला पाहिजे. याशिवाय अजून आपणाला जेवढी काही शक्य आहेत तेवढी सोल्युशन आपण केली पाहिजेत. द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय अदर कम्युटर्स, की आपल्यासारखेच जे काही लोक प्रॉब्लेम फेस करतात त्यांना त्या प्रॉब्लेममध्ये मदत केली पाहिजे. See the next question. Complete the following table. There is given now 2 parts A and B. The first part, the way our elders take care of us, and second one, the way you can take care of elders in your family. The way our elders take care of us, तुम्ही तुमच्या मोठ्या व्यक्तींना कोणत्या प्रकारे त्यांची तुम्ही काळजी घेता, मदत करता. अँड सेकंड वन केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली, तुमच्या घरातील लोकांशी तुम्ही कसं वागता. द वे आवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. फर्स्ट वन लव अँड प्रोटेक्ट अस. देन बी कॉलम हेल्प देम इन डेली कोर्स, ते तुमच्यासाठी काय करतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय करता हे 2 कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे लव अँड प्रोटेक्ट अस, हेल्प देम इन डेली कोर्स. देन सेकंड वन काय सांगू शकतो आपण, सपोर्ट, एज्युकेट अँड गाईड अस दो चाइल्डहुड अँड यूथ अंटिल वी आर इंडिपेंडंट. ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी, ज्यावेळी आपण इंडिपेंड असतो, स्वतंत्र नसतो, की आपण कोणावर तरी डिपेंड आहे हे ज्यावेळी कळतं त्यावेळी त्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला असतो. शाळेच्या बाबतीमध्ये असेल, खेळण्याच्या बाबतीमध्ये असेल, आपली काळजीही घेतलेली असते. देन बी कॉलम हेल्प विथ इरँड्स टू द बँक, स्टोअर ऑर अदर रिक्वायरमेंट्स. त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपण त्यांना वेळेत दिल्या पाहिजेत, त्या गोष्टींचा साठा करून ठेवला पाहिजे. स्टोअर ऑर अदर रिक्वायरमेंट, अजून त्यांच्या कोणत्या गरजा आहेत, त्यांना अजून काय हवं आहे
या गोष्टींची आपण त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे. देन थर्ड वन, प्रोव्हाइड अस विथ पॉकेट मनी अँड गिफ्ट्स वी आस्क फॉर. त्यांनी आपल्याला पॉकेट मनी दिलेला असतो, गिफ्ट दिलेलं असतंय, सगळ्या काही तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात. अँड बी कॉलम, इन्शुअर गुड हेल्थ विथ एक्झरसाइज, सोशल एंगेजमेंट, डॉक्टर व्हिजिट अँड मेडिटेशन. त्या ओल्ड व्यक्तींना, आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा एक्झरसाइज करून घेतला पाहिजे, सोशल एंगेज सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, डॉक्टरांची व्हिजिट आवश्यक त्यावेळी घडवून आणली पाहिजे, अँड मेडिटेशन चिंतन हे केलं पाहिजे. देअर आर सो मेनी थिंग्स द वे अवर एल्डर टेक केअर ऑफ अस अँड सो मेनी थिंग्स द वे यू कॅन टेक केअर ऑफ द एल्डर्स इन युअर फॅमिली. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. पुढील बाबतीत तुमच्या ड्युटीज कोणत्या आहेत ते लिहा. ड्युटीज मीन्स कर्तव्य. देअर इज नाव गिवन chart. First one, family, parent, siblings and grandparents. And second chart, school and college, teachers and classmates. There is given now first one, family, parents, siblings and grandparents. Siblings, बहीण भावंड. पॅरेंट्स बरोबर आपलं बिहेवियर काय असलं पाहिजे, काय करू शकतो आपण त्या ठिकाणी, कोणतं कर्तव्य आहे. फर्स्ट वन, शेअर रिस्पॉन्सिबिलिटीज, help around the house, help to cut expenses, discuss family problems and try to help in any way. घरामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली पाहिजे, प्रॉब्लेम जाणून घेतले पाहिजेत, योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेतल्यानंतर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. सिबलिंग्स, बी अ रोल मॉडेल फॉर अ यंगर, share resources when possible, correct wrong behavior or bring to attention of a parents. म्हणजे आपण करेक्ट आहोत, रॉंग आहोत, चुकलंय का चुकीची जाणीव करून देणं, बरोबर असेल तर शाबासकी देणं, या सगळ्या ड्युटीज ह्या आपल्या सिबलिंग बरोबर असल्या पाहिजेत. ग्रँडपॅरेंट्स, बी अ रिस्पेक्टफुल. ग्रँडपॅरेंट्सबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. हेल्प इफ सीक ऑर नीड अ केअर. जर ते आजारी असतील, जर त्यांची काळजी घ्यायची असेल तर त्यावेळी आपण ती काळजी घेतली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. स्पेंड टाईम टू चॅट. त्यांच्याबरोबर बोलणं, भाषण हे आपलं झालं पाहिजे. रीड टू देम, एन्जॉय लाईट मुमेंट अँड प्रे विथ देम. की त्यांच्याबरोबर असणाऱ्या प्रार्थना असतील, गाणी असतील, ते म्हणलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्यांना आपला मौल्यवान वेळसुद्धा दिला पाहिजे. लर्न व्हॅल्यूज. त्यांच्याकडून ही सामाजिक बांधिलकीची व्हॅल्यूज, मूल्य ही शिकली पाहिजेत. आस्क अबाउट देअर लाईफ ॲज अ यूथ. टेक ॲडवाईस. योग्य त्यावेळी योग्य तो सल्ला आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे. डिस्कस. त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. डाऊट्स इफ अनेबल टू अप्रोच पॅरेंट्स. ज्या ज्यावेळी काही डाऊट असेल, ज्या ज्यावेळी काही शंका निर्माण झाल्या असतील, त्यावेळी बरोबर आपण पॅरेंट्सकडे अप्रोच झालो पाहिजे. Then see the second chart, school or college, teacher and classmate. टीचर्स बरोबर आपल्या असणाऱ्या ड्युटीज कोणत्या आहेत. फर्स्ट वन, ऑलवेज बी रिस्पेक्टफुल. शिक्षकांशी आदरानं वागलं पाहिजे. बी कोर्टस, ग्रेटफुल फॉर देअर हेल्प इन युअर प्रोग्रेस इन लाईफ. कोर्टस असलं पाहिजे, ग्रेटफुल फॉर देअर हेल्प इन युअर प्रोग्रेस इन लाईफ. तुमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणं, डेव्हलपमेंट करतं, तुमचा विकास करणं, यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. स्टे इन टच इवन आफ्टर युअर स्कूल ऑर कॉलेज डेज. की फक्त शाळा आणि कॉलेज असेल त्याच दिवशी त्यांच्याबरोबर टचमध्ये न राहता इतर वेळी देखील त्यांच्याबरोबर आपले जिव्हाळ्याचे संबंध हे ठेवले पाहिजे. देन अपडेट देम ऑफ युअर प्रोग्रेस. ग्रीट ऑन फेस्टिवल, न्यू इयर. अपडेट देम ऑफ युअर प्रोग्रेस. तुमच्यामध्ये, तुमच्या शिक्षणाच्या टप्प्यामध्ये, जीवनाच्या टप्प्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदल घडून येत असतात, तुमचा जो काही विकास होत असतो, जी काही तुमची प्रगती होत असते, त्या सगळ्या अपडेट तुमच्या शिक्षकांना सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. की ते ऐकून त्या शिक्षकांना देखील आनंदच होणार असतो. कारण माझा विद्यार्थी हा एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेला, आता तो ह्या पदावर कार्यरत आहे, याचा देखील एक प्राईड, अभिमान त्या शिक्षकांच्या मनामध्ये असतो. ग्रीट ऑन फेस्टिवल्स ऑर न्यू इयर्स.
जर काही सणवार असतील, नवीन वर्षाची सुरुवात असेल, तर त्या दिवशी तुम्ही त्या शिक्षकांना ग्रीट केलं पाहिजे, शुभेच्छा ह्या दिल्या पाहिजेत. Then behavior or duty with classmates. Be courteous. Do not associated with those having bad habits. कोणत्याही वाईट सवयी त्याच्याकडून शिकू नका. हेल्प दोज हू मे नीड सपोर्ट. की ज्याला मदतीची गरज आहे त्याला नक्की मदत करा. शेअर्ड नोट्स while safeguarding against lazy one. Be cooperative and work as good as a team member. एकमेकांना सहकार्य करा आणि टीम वर्कनं चांगला अभ्यास करा. ऑफर मॉरल सपोर्ट इफ एनीवन इज हॅव्हिंग प्रॉब्लेम. जर का एखादा खरोखरच अडचणीमध्ये असेल तर त्याला नैतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सपोर्ट करा, त्याला मदत करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे ऑल ऑफ यू लर्न नाऊ Section 2, poem 2.5, Father Returning Home. In this poem, there is now the poet's experience indicated in this poem. The Dilip Chitre was a noted and influential bilingual poet and translator who worked in Marathi and English. He was into painting and film making also. Father Returning Poem. This poem is taken from Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban commuter. It depicts his dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. It describes a forced alienation at home, which is reflected through the stale food and lack of his sharing. His children refuse to share their joys and sorrows with the hard-working father, who as a result is forced to retire into solitude. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. In this poem, the poet shows the loneliness and world-weariness of an old man in the modern society. It is an account of any old man who works hard for his family but leads a monotonous life where no one is there to take care of him, to converse with him, or to understand his feelings. Today we learn the poem Father Returning Home, written by Dilip Chitre. Dilip Chitre was born in 1932 and died in 2009. Was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English literature. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. He received the prestigious Sahitya Akademi Award both for poetry as well as for his well-known translation work Sej Tuka, popular abhangs, spiritual poems by Sant Tukaram. He had started translation of a literary work of sons in Marathi at the age of 16. Exile, alienation, self-designation, and death are observed to be the major themes of his work. One of the foremost Indian writers and critics to emerge in post-independence India. Wrote in Marathi and English, also a painter and filmmaker, born in Baroda, family moved to Mumbai in 1951. Published his first collection of poems is in 1960. दिलीप चित्रे हे साहित्याचं ट्रान्सलेशन करणारे, वेगवेगळ्या भाषेमध्ये मराठी, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेट करणारे पोएट होते. साहित्य अकादमीचा त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता फॉर पोएट्री. तोही कशासाठी? ओनली फॉर पोएट्री as well as for his well-known translation work Sej Tuka.
सेज तुका ह्या त्यांच्या ट्रान्सलेशन वर्कमुळं त्यांना साहित्य अकादमीचं अवॉर्ड मिळालेलं होतं. स्पिरिच्युअल पोएम त्यांनी या ठिकाणी ट्रान्सलेट केलेल्या होत्या. त्यांच्या या महान कार्यामुळं त्यांना हे अवॉर्ड दिलं गेलं.